एक 2-3 दिवसांपूर्वी सहज इंस्टाग्रामवर स्क्रोल करत असताना मी एक व्हिडिओ पाहिला. स्टार प्रवाहावरती सध्या एक मालिका सुरू आहे, सावित्रीबाई ज्योतिराव फुले. सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले या दोन महान व्यक्तिमत्वांच्या आयुष्यावर ही मालिका आधारित आहे आणि या मालिकेतला लग्न प्रसंग या व्हिडिओत मी पाहिला आणि तो पाहताना माझ्या मनात एक विचार आला. आजकालच्या काळात आपण एवढ्या आयडियल रिलेशनशिप्स आणि ग्रीन फ्लॅग्स आणि कपल गोल्स बद्दल बोलतो, पण तरी सुद्धा दोन व्यक्तींना एकमेकांबरोबर लग्न करताना सतत हा विचार असतो की माझ्या स्वातंत्र्याचं काय, लग्नानंतर माझं आयुष्य बदलून जाईल का. विशेषतः मुलींना हा विचार बऱ्याचदा येतो की माझ्या करिअरचं काय, मला शिक्षण पूर्ण करू देतील का, मला बाहेर जाऊ देतील का, मला हवं तसं वागू देतील का, कपडे काय घालू देतील. आणि अशा काळामध्ये आपण आज राहतो की सगळं आसपास इतकं प्रोग्रेसिव्ह आहे, इतकं मॉडर्न आहे. पण तुम्ही विचार करा, त्या काळात ज्योतिबा फुले यांनी आपल्या बायकोच्या आणि स्त्री शिक्षणासाठी फक्त परिश्रम नाही घेतले तर हाल सोसले. सावित्रीबाईंनी सुद्धा स्वतःच्या शिक्षणासाठी, स्त्रियांच्या शिक्षणासाठी प्रचंड प्रतिकूल परिस्थितींना त्या सामोरं गेल्या आणि ह्या सगळ्यात त्यांनी एकमेकांची साथ नाही सोडली. त्यांनी एकमेकांचा हात घट्ट धरून ठेवला, एकमेकांच्या पाठीशी उभे राहिले. कपल गोल्स किंवा ग्रीन फ्लॅग्स किंवा आयडियल रिलेशनशिप्स म्हणजे नक्की वेगळं काय अजून. मला हा विचार खूप फॅसिनेटिंग वाटला आणि मला असं वाटलं की ही मालिका आत्ताच्या पिढीने आणि ऍक्च्युली आपण सगळ्यांनीच आवर्जून बघायला हवी. दररोज संध्याकाळी 7:30 वाजता स्टार प्रवाहावरती सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका असते, तर तुम्ही आवर्जून बघा.